आणि या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची संपूर्ण महाराष्ट्राला धडकी भरवणारी महत्त्वाची बातमी येत आहे। नाशिकचा सुप्रसिद्ध भोंडूबाबा कॅप्टन खरात याचे खूप मोठ्या नेत्यांसोबत मोठ्या राजकीय मंत्र्यांसोबत संबंध तर आहेच आहेत, परंतु आत्ताच सर्वात घाण गुप्त व्हिडिओ व्हायरल झाला असून ज्यामध्ये मोठ्या राजकीय महिला मंत्री तसेच मोठे राजकीय नेते मंत्री सगळे दिसत आहे। हे सगळे व्हिडिओ बघितल्यावर अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुम्ही संताप निर्माण करेल। जे लोक बाहेरून चांगले दिसतात, व्हाईट कॉलर नेते, सज्जन सुशिक्षित नेते ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र चांगला ओळखतो, संपूर्ण महाराष्ट्र चांगला मानतो, त्याच लोकांचे भयानक घाण कारनामे सगळे आत्ताच उघड झालेले असून हे सगळे गुप्त व्हिडिओ मी तुम्हाला या आपल्या व्हिडिओत दाखवणार आहेत। फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही। बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत धक्कादायक बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये संतापजनक प्रकार घडलाय। बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी स्वयंघोषित कॅप्टन उर्फ अशोक खरातला अटक करण्यात आली आहे। नाशिक क्राईम ब्रांचनं बेडा त्याला ठोकल्यात। तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केलेत। या व्हिडिओमध्ये अनेक नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचा समावेश असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणाचे धागेदोरे अत्यंत खोलवर असल्याची देखील शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। दरम्यान कॅप्टन अशोक खरातला कोर्टात हजर करण्यात आलं। पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2026 असा गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3 पोट कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इतकंच नव्हे तर याचा अत्यंत घाण अश्लील व्हिडिओ आत्ताच व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये याच्यासोबत काही व्यक्ती दिसत आहे, ज्या व्यक्तींना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, ज्या व्यक्तींना संपूर्ण महाराष्ट्र चांगला मानतो, त्या व्यक्तींचा असा अश्लील कारनामा या गुप्त व्हिडिओत दिसत आहे। या संपूर्ण व्हिडिओ क्लिप आपण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहेत। फक्त तुम्ही एक काम करायचं, हा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही। पोलीस सध्या तपास करीत असून क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक सुद्धा तपास करीत आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे। सध्या तपास सुरू आहे। अजून भौतिक कोणताही पुरावा आपण जप्त केलेला नाहीये। एकच आहे की आणखी आरोपी, सध्या तरी आरोपी एकच आहे। कॅप्टन खरात नेमकी कोण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या मिरगावमधील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा कॅप्टन अशोक खरात अध्यक्ष आहे। अशोक खरात मर्चंट नेव्हीचा निवृत्त अधिकारी आहे। मर्चंट नेव्हीत 22 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने 154 देशांचे दौरे केलेत। प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ म्हणून त्याची ओळख आहे। 2022 मध्ये मिरगावच्या मंदिराला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिल्यानंतर खरात चर्चेत आला। अनेक बडे नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक यांच्यामध्ये त्याचा वावर आहे। नाशिकमधील अनेक महिलांच्या लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणी खरातवर गुन्हे दाखल झालेत। आपण बघतोय कॅप्टन खरातला आता पोलिसांनी हिसका दाखवलाय, त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात। बलात्कारातील आरोपी असलेल्या या कॅप्टन अशोक खरातला पोलिसांनी आता कोर्टामध्ये देखील हजर केलंय। आरोपीकडे महिलांचे 58 अश्लील व्हिडिओ आढळून आलेत। गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा तथाकथित भविष्यकार अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याचे आता एक कारनामे समोर येऊ लागलेले आहेत। नाशिकमध्ये महिला बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर कॅप्टन खरातचं प्रस्थ जे आहे ते सिन्नर तालुक्यातलं मिरगाव या ठिकाणी देखील असल्याचं समोर आलेलं आहे। आणि आपण आता सिन्नर तालुक्यातलं जे मिरगाव आहे त्या ठिकाणी असणाऱ्या ईशान्येश्वर महादेव मंदिराच्या या परिसरामध्ये आहोत। आणि या ठिकाणी जर बघितलं तर याच मंदिर ट्रस्टचा तो कॅप्टन खरात जो आहे तो अध्यक्ष आहे आणि त्याच्या अध्यक्षतेखाली अनेक संचालक मंडळ या ठिकाणी कार्यरत करतं। विशेषतः यामध्ये जर बघितलं तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील याच ट्रस्टच्या सदस्य असल्याची माहिती समोर आलेली आहे। कारण काही दिवसांपूर्वी तशा आशयाचा बोर्ड या मंदिरामध्ये लागलेला होता, मात्र ही संपूर्ण घटना आता समोर आल्यानंतर तो बोर्ड देखील त्या ठिकाणाहून काढून टाकण्यात आलेला आहे। तर कॅप्टन खरात याचे सिन्नर असेल, कोपरगाव असेल, यासह शिर्डीत देखील अनेक राजकीय कनेक्शन, यासोबतच अनेक जमिनींचे व्यवहार या कॅप्टनने केल्याचं देखील समोर आलेलं आहे। अनेक मोठ्या व्यवहार शाखेने अटक केली आहे। संबंधित आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे। या व्हिडिओमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू असून त्यामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे।
या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणारा एक रिपोर्ट बघूया. राजकीय नेत्यांचं भविष्य सांगणारा कॅप्टन खरात अटके. खरातवर महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप. खरातच्या मोबाईलमध्ये 58 व्हिडिओ सापडले. हा चेहरा नीट पहा. हा आहे कॅप्टन अशोक खरात. स्वयंघोषित कॅप्टन असलेल्या अशोक खरातला तुम्ही अनेक राजकीय नेत्यांसोबत पाहिला असेल. काही राजकीय नेत्यांचा तो स्वयंघोषित गुरु आहे. या कॅप्टन अशोक खरातचं बिंग आता फुटलंय. नाशिक पोलिसांनी अशोक खरातची गचांडी वळली आहे. अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात त्यानं ऑफिस थाटलं होतं. याच ऑफिसात त्यानं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. महिलेने जी तक्रार दिली त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून त्याच्या प्रोफेशन बद्दल अजून तपासात काही निष्पन्न झालेलं नाही. आज नेमका पहिलाच दिवस आहे, तपास सुरू आहे. तर काही व्हिडिओ देखील आहेत, मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आपण जप्त केलेले आहेत, सीसीटीव्ही म्हणा किंवा इतर, त्याबद्दल काय माहिती? नाही, सध्या तपास सुरू आहे. अजून भौतिक कोणताही पुरावा आपण जप्त केलेला नाही. कॅप्टन अशोक खरात याची कारकीर्द वादग्रस्तच म्हणावी लागेल. मर्चंट नेव्ही मधील निवृत्त अधिकारी, सुमारे 22 वर्षांच्या सेवा काळात तब्बल 154 देशांचा प्रवास केला. निवृत्तीनंतर त्याने कॉस्मोलॉजी या विषयाकडे लक्ष केंद्रित केलं. गुरु मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली कॉस्मोलॉजीचं शिक्षण घेतलं. ईशान्येश्वर मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या शिवनिका ट्रस्टचे प्रमुख आहेत. राजकीय वर्तुळात भविष्य सांगण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक बडे नेते त्याची भेट घ्यायचे. 35 वर्षीय महिलेकडून त्याच्यावर आता बलात्काराचा आरोप करण्यात आलाय. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिक गुन्हे शाखेकडून त्याला अटक करण्यात आली आहे. कारवाईमध्ये 58 व्हिडिओही जप्त करण्यात आले. काही तक्रारी महिलांनी केलेल्या आहेत. त्यातल्या बहुतांशी तक्रारी याच ठिकाणी घटना घडल्याचं समोर येत आहे. बहुतांशी महिलांचं शोषणही या ठिकाणी करण्यात आलं आहे. याच ठिकाणी एक CCTV मागच्या केबिनमध्ये लावण्यात आला होता, ज्या ठिकाणी या महिलांना बोलावून त्यांचं ज्योतिष्य पाहण्याच्या नादानं त्यांना त्यांचं अंकशास्त्र बघण्याच्या एकूणच म्हणजे बतावणी करून त्या ठिकाणी या महिलांचं शोषण केलं जात असे आणि त्याचे CCTV सुद्धा या ठिकाणी केले जात असे. तसे व्हिडिओ हे स्वतः ज्योतिषाच्या मोबाईलमध्ये आढळून आले आहेत आणि त्यामुळेच एकूण आता कारवाई जी आहे ती कठोरपणे नाशिकचे गुन्हा अन्वेषण विभाग करताना दिसत आहे. याच अशोक खरातने सिन्नर तालुक्यातल्या मिरगाव मधील ईशान्येश्वर मंदिर उभारलंय. त्या मंदिरातून तो ज्योतिष सांगत होता. गेल्या काही वर्षांपासून ईशान्येश्वर मंदिरात राजकीय नेत्यांची रीख लागल्याचं सांगण्यात येत आहे. याच मंदिरात राज्याच्या सर्वोच्च पदावर असताना एका नेत्यानं पूजा घातल्यानं हे मंदिर चर्चेत आल्याचं सांगण्यात येत आहे. एकूणच त्यांच्या भाकितांमुळे अनेक जण प्रभावित होत होते, ज्या प्रामुख्यानं अनेक राजकीय नेते यामध्ये प्रभावित होत होते आणि त्यामुळे आपली सत्ता टिकवून ठेवणं, आपलं स्थान अढळपद मिळवणं, मंत्रिपद मिळवणं किंवा तिकीटं मिळवणं यासाठी अनेक जण कॅप्टन खरातांकडे येत असत आणि त्यांच्या सल्ल्याने, त्यांच्या भाकितांच्या अनुसार ते वागत असत. हा पूर्ण परिसर अनेक अशा मंत्री, राजकीय नेत्यांच्या दानामुळे या ठिकाणी उभा राहिलेला आहे. एकूण 40 ते 50 एकरचा हा सर्व परिसर आज या सिन्नर शहरासाठी महत्त्वाचा परिसर म्हणून ओळखला जातो. कॅप्टन अशोक खरातला अटक झाल्यानंतर त्याचे राजकीय वर्तुळातही पडसाद उमटले. शिवसेनेनेही कॅप्टन अशोक खरात बाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अशोक खरातला भेटला असेल पण त्याच्या सल्ल्यानं राजकीय निर्णय घेतला असं होत नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलंय. अशोक खरातनं जे केलंय त्याची शिक्षा त्याला भेटायलाच हवी, असं शिवसेनेनं म्हटलंय. असे अनेक लोक भेटत असतात, आपल्याला देखील भेटतात, आम्हाला देखील भेटतात, फोटो देखील निघतात, पण याचा अर्थ त्यांच्या सल्ल्यानं आम्ही चालतो अशातला होत नाही. एखाद्या व्यक्तीनं जर चुकीचं काही केलं असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे एखाद्यानं वाईट कृत्य केल्यानंतर त्याचा समर्थन शिवसेना म्हणून आम्ही कोणी करणार नाही, हीच एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका असते. नाशिकच्या गुन्हे अन्वेषण विभागानं अशोक खरातची गच्चांडी वळली आहे. लोकांचं भविष्य सांगणाऱ्या अशोक खरातचं भवितव्य आता पोलिसांच्या हाती असणार आहे.